नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडिया या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत सुनील पाटील कडोलीचे सुनील पाटील यांच्या चंदन शेती फार्ममध्ये। आज आपण त्यांच्यासोबतच चर्चा करणार आहोत। आज त्यांनी काय करतायत पाहूया। सुनील सर नमस्ते। नमस्कार। काय करतायत आपण? आपण आता प्रूनिंग करतोय झाडांचा। सॅन्डलवूडचं प्रूनिंग करताय? झाडांचं प्रूनिंग करतोय। हां, ॲक्च्युली हे एक 2 वर्ष आधी दरवर्षी 6 महिन्याला एकदा करायचं होतं। हां, पण आम्हाला काही जमलं नाही त्यावेळेला। हो, ब्रँचेस खूप वाढलेत की आता। ब्रांचेस फार झालेत, तरी लेट का होईना आता तरी करून घ्यायला। हां हो, हार्टरूटचं कसं काय ह्याच्यात कधी ते रेडी होतंय, असं कधी तयार होतंय? तर आता हे झाडं फक्त 4.5 वर्षाचे आहेत। 4.5 वर्षाचे। हां, त्यामुळं अजून हार्टरूट रेडी व्हायला अजून मिनिमम 12 ते 15 वर्ष लागतात। 12 ते 15 वर्ष। हां, आता हे अजून भरपूर टाइम आहे। हां, तोपर्यंत आम्हाला हे झाडांचं ग्रोथ करून घ्यायचं आहे। ॲटलिस्ट एक 10 फीट हाईट करून घ्यायचं आहे। 10 फीट हाईट म्हणजे हे मेन ब्रांच। हां हां, हे 10 फूट हाईट आम्हाला करून घ्यायचं आहे। हां, मग त्याच्यासाठी आता आपण जे साईड ब्रांचेस आहेत ते प्रूनिंग करून झाडं ग्रोथ करून घ्यायचे आहेत। आता मला सांगा, आता तुम्ही कटिंग करताय ब्रँचेस, हे कशा पद्धतीने कशाने कट करताय? आता आपण हे 2 टूल आहेत माझ्याकडं। हां, हे एक प्रूनर आहे। हां, आणि परत हे एक कटर आहे। ते तुम्हाला अराउंड 100 रुपीजला भेटेल। हे एक 400 पर्यंत भेटेल मार्केटमध्ये। कुठे वेळ भेटेल मार्केटमध्ये? मार्केटमध्ये बेळगाव मार्केटला भेटतंय? बेळगाव मार्केटला भेटेल, रविवार पेठमध्ये भेटतंय। हां, तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पण हे अवेलेबल आहेत। ऑनलाईन हे फक्त ह्या झाडासाठी नाही की प्रत्येक झाडासाठी प्रूनिंगला चालतात। कोणत्याही झाडासाठी चालते कटिंगसाठी। बघा इथे हार्ड आहे तरी पण स्मूथली कट होतंय। वाह, बघा मित्रांनो, अगदी स्मूथ जसं की पॉलिश केल्यासारखं कटिंग होत आहे। छान छान वाढलेत झाड। मित्रांनो, माझं एक ओपिनियन आहे। बोला की सर। आमचं एक 6 एकर जमीन आहे। हां, त्याच्यामध्ये 1 एकर चंदन केलेलं आहे। हां, आणि ह्याच्यामध्ये आंतरपीक काय घेतलं सर? म्हणून आता आम्हाला ऑलरेडी शेगलाची झाडं होती। हां, मग ते थोडी बाद झाली तरी थोडी आम्हाला आता शेगलाची झाडं बाद कशामुळे? मागच्या वर्षी अति पाऊस झाला त्यामुळे का? जास्ती झालं। हां, आणि परत वॉटर ड्रेन व्हायला पुरेसं ही आम्ही व्यवस्था केली नव्हती। हो, त्यामुळे ते म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दुर्लक्ष केलंय तुम्ही। दुर्लक्ष केल्यामुळं झाडं बाद झाली। तरी पण अजून भरपूर झाडं आहेत त्याच्यापासून आपल्याला आता ड्रमस्टिक भेटायला। ड्रमस्टिक काय रेट चालू आहे सर मार्केटला? मार्केटला पाठवताय की कुठं? आपण मार्केटला काही विकत नाही आहे। आम्हाला घरासाठी, मित्रांसाठी हां, आम्हीच आमच्या शेतातला ओन होम ग्रोन व्हेजिटेबल्स म्हणजे खात आहोत। तुमचंही झालं, मित्रांचंही झालं, सगळ्यांनाच मिळालं। हां, या दृष्टीने आपण हे करतोय। येत्या दिवसामध्ये अजून काही फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचे फ्रूट्स किंवा ड्रमस्टिक आणि कोणती मल्टी क्रॉप आपण याच्यामध्ये इंटरक्रॉप म्हणून घेणार आहे। हां, कारण हो सर, मला आता एक सांगा, आपण थोडं इथं थांबतोय सर। मला सांगा सर, आता हे 2 तुम्ही झाडं लावलाय सॅन्डलवूडची, ह्या 2 झाडातील अंतर आणि 2 ओळीतील अंतर किती आहे? या 2 झाडामध्ये 10 फीट, हां, 12 फीट गॅप आहे। हां, आणि 12 फीट झाडापासून 10 फीट गॅप आहे। 10 फीट। हां, आणि सॅन्डलवूड झाड म्हणजे चंदन झाडाला एक होस्ट झाड लागतंय। होस्ट झाड, मग त्याच्यासाठी होस्ट झाड तुम्ही कोणतं लावलं? आम्ही ते ह्याचं घेतलं होतं, तूर घेतलं होतं। हां, मग तूर झाल्यानंतर आपण ड्रमस्टिक प्लांटेशन केलं होतं। ते थोडं झाडं बाद झाल्यामुळं आता पुन्हा एकदा आम्हाला ह्या पावसाळ्यामध्ये नवीन ड्रमस्टिकचं मार्केट भरपूर आहे की सर? हां, चांगलं आहे, पण ते चांगलं व्यवस्थापन करून त्याचं नियोजन करून घेतलं तर चांगलं मार्केट आहे। पण आपण फुल टाईम फार्मर नसल्यामुळं, जॉब करत असल्यामुळं आम्हाला ते मॅनेजमेंट करता आलं नाही। सर मला सांगा, आता तुम्ही जॉब काय करताय, प्रायव्हेट की गव्हर्नमेंट? प्रायव्हेट जॉब करतोय। हां, एका
न्यूजपेपरमध्ये ॲज अ रिपोर्टर म्हणून काम करतोय. हां, कोणत्या न्यूजपेपर सर? इंडियन एक्सप्रेसला असतो. इंडियन एक्सप्रेसला. हां, ओके. चांगला आहे तुमचा जॉब. हा एक आमचा एक हॉबी आहे. हां. आणि हे फार्मर, आमचे वडील सुद्धा फार्मर, आम्ही पण फार्मर असल्यामुळं. मग सर आता ही तुमची घरची शेती आहे की तुम्ही ही घरची शेती आहे करताय? ह्याच्यामध्ये थोडं शेती आम्ही ते ऊस वगैरे केलेला आहे. हां, ऊस पण करताय तुम्ही? ॲज अ एक्सपेरिमेंट म्हणून. हां, एक हो, एकर हो. केलेलं आहे. करेक्ट, बरोबर. एका एकरामध्ये आता किती झाडं बसलेत सर तुमची सँडलवूडची? 300 झाडं आहेत. थोडी झाडं खराब झालेत. ह्या पावसाळ्याला पुन्हा एकदा थोडी झाडं आणून प्लांटेशन करायचे आहेत ह्या पावसाळ्यामध्ये. हां. हां, परत ड्रमस्टिकची किती झाडं आहेत? ती पण तेवढीच एक 150 वगैरे झाडं होती. हां. आता थोडी आहेत, शिल्लक आहेत, थोडी बाद झालेत. मित्रांनो, हे पहा, आपण रोजच्या जेवणामध्ये जे वापरतो याला आपण म्हणतो मराठीमध्ये शेवग्याची शेंग, याला म्हणतात ड्रमस्टिक. हे बघा किती सुंदर लागलेत, किती लांब लागलेत. जवळजवळ 2 फीटपर्यंत शेंगा आहेत ह्या. बघा झाड किती छोटं आहे बघा, ह्याला शेंगा बघा किती आहेत. मित्रांनो, आपणही असं सुनील पाटील सरांच्यासारखं काहीतरी नवीन नवीन योजना आखून शेतीमध्ये व्यवस्थापन केलं. शेतकऱ्यांना एक हां, बोला सर. का म्हणजे आता सर्व शेतकरी ट्रेडिशनल फार्मिंग करतात. हो, ऊस करतात किंवा काहीतरी भाजीपाला घेतात. हां, नवीन नवीन पिकं पण करतात, वेगवेगळे करत असतात. हां. पण माझं एक ओपिनियन असं आहे की शेतकऱ्यांनी हे ह्या सगळ्या पिकाबरोबर असे एक अग्रो फॉरेस्ट्री करायला काय हरकत नाही. थोडं भाग तरी त्यांनी अग्रो फॉरेस्ट्री करावं. ॲटलिस्ट त्यांचं जे शेत असतंय ते शेताचे असं मी बॉर्डर आहे, हा बॉर्डरला अग्रो फॉरेस्ट्री म्हणजे आता वेगवेगळे झाडं लावायची. म्हणजे त्याचं महागुणी असू दे किंवा मिलियादुबी असू दे किंवा साग असू दे, सागवान असू दे किंवा काही ठिकाणी तुम्ही चंदन झाड असू दे, ही लागवड केली पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं की एक तुम्ही निसर्गाला काही दिल्यासारखं होतंय झाडं लावल्यामुळं. हो. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर ह्या झाडांना थोड्या वर्षानंतर भरपूर किंमत येते. तर तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे तर गेल्या वर्षी म्हैसूरमध्ये एक झाड होतं, चंदनचं झाड होतं, सँडलवूड. हां. त्या झाडाला 40 वर्षापेक्षा जास्त एज झालेलं. हां. आणि ते झाड तसंच जपून ठेवलेले. मग अखेर त्याला हार्वेस्ट करायचं ठरवले. हार्वेस्ट करायचं ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये जे हार्टवूड तयार झालं होतं त्याचं व्हॅल्युएशन केल्यानंतर त्या झाडाची किंमत 64 लाख रुपये. एका झाडाची? एका झाडाचं किंमत 64 लाख रुपये झाली. मग बघा, पहा मित्रांनो, की शेतकऱ्यांनी किमान चंदनची झाडं आपल्या घराशेजारी किंवा शेतामध्ये ॲटलिस्ट एक 10 ते 20 तरी झाडं लावून ठेवायला पाहिजे. आणि त्याचं जतन केल्यामुळं काय होतं, एक इन्शुरन्स केल्यासारखं आहे. हा, इन्शुरन्स तर आहेच. हा झाडं केला की नाही तुम्ही, पण तेवढे सिक्युरिटी पण करावं लागणार की सर? मी ते सांगतो ना. जर तुम्हाला शेतामध्ये सिक्युरिटी करता येत नसेल, तुमचं घराच्या मागे जे परडं असेल तिथं तर एक किमान एक 5 झाडं तरी लावा. 5 झाडं. त्या ठिकाणी तुम्ही नेहमी असता, तुम्ही असेल तर तुमच्या घरातले लोक असतील, बघत असतात, त्याला पुरेसं प्रोटेक्शन करता येतंय. हो सर, आम्ही करू शकतो. पण कसं आहे, आता तुम्ही रात्रीच्या वेळी काय करणार त्याला? नाही, त्याला आता बरेच ठिकाणी आता तुम्ही सांगितलं दरवाजाला कडी लावून बाहेरून कटिंग करून घेऊन गेलेत. मग त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही? ओपिनियन तुम्हाला एक उपाय सांगतो त्याला. आता एक झाड आहे, हे झाड आहे, आता हे 4 वर्षाचं झाड आहे. आता हे मोठं एक 15 वर्षाचं झाल्यानंतर हे झाड केव्हा चोरी करतात, किमान त्या झाडाला 12 ते 15 वर्ष झाल्यानंतर चोर त्याला आधी कापून बघतात. असं कापून बघतात अर्ध झाड, त्याच्यामध्ये हार्टवूड झालं असेल तर त्याला चोरी करतात. मग ते हार्टवूड झाले की नाही हे कसं समजतंय कुणाला? चोराला हार्टवूड झाले की नाही? चोर ऍक्च्युली शाना नसतोय, तो काय बघतोय, हे जर ह्याचं हे स्टेम आहे, हे किमान एवढं मोठं झालं असेल, एक 1.5 किंवा 2 फूट त्याचं घेर झालं असेल तर तो कापायला येतोय. मग आम्ही काय करायचंय, किमान 1.5-2 फूट घेरी त्याचं झालं तर त्याच्यानंतर आम्हाला काय प्रोटेक्शन घ्यायचंय, म्हणजे तुमच्याकडे फॅब्रिकेटर असतंय, फॅब्रिकेटरला बोलून घ्यायचं आहे
आणि हे जे झाड आहे ह्या झाडाच्या भोवत्यान हा. असं तुम्ही बुंद्यामध्ये अँगल हा. ना असं एक केज करून घ्यायचं आहे. केज राऊंड रिंग करून राऊंड घ्यायची. रिंग करून त्या झाडाला केज करायचं आहे. हा. ते तळापासून हा. मिनिमम एक 7 ते 8 फूट हा. तुम्हाला ते केज करायचं आहे. हो. ते केज करून जमिनीमध्ये एक 1.5 फूट हा. खोलीमध्ये आत घालायचं आहे. कॉन्क्रीट घालायचं त्याच्यावर. कॉन्क्रीट घालायचं नाहीये. नाही घालायचं नाही. कॉन्क्रीट घातल्यामुळे झाडाला पण इजा पोहोचू शकते. हो. त्यामुळे तुम्ही फक्त खुपसून त्याला हा. जाम वळून हे करायचं आहे, टाईट करायचं आहे की ते कोणालाही हलवता येणार नाही. हो. चौघा पाचगांना सुद्धा हलवता येणार नाही, त्या प्रकारे करायचं आहे. पहा मित्रांनो, सुनील पाटील यांची युक्ती कशी उपाय आहे. केल्यामुळे काय होईल की चोराला ते काढायला किमान 2 ते 3-4 तास जाईल. हो. त्या प्रकारे टाइम जाईल. आणि एक तुम्हाला सीसीटीव्ही लावून ठेवायचा आहे. सीसीटीव्ही ज्या ठिकाणी तुमची झाडं आहेत त्या ठिकाणी एक सीसीटीव्ही लावून ठेवायचं आहे. त्याला किमान 3 ते 4 तास जाईल एक झाड काढायला. एका झाडाचं जे केज आहे ते केज काढायला 3 ते 4 तास जाईल सगळं कटिंग इटिंग करून. मग तेवढं पेशन्स चोराला नसतंय. हो. मग तो काय करते, सोडून जाते तिथंच. बरोबर. चांगली युक्ती आहे असं तुमची. एक उपाय केल्यामुळं तुम्हाला झाडं तुमची संरक्षण करता येते. हो. आणि किमान तुम्ही जर एक झाड तुम्ही 20 ते 30 वर्ष त्याचं प्रोटेक्शन केला तर ती झाड 20 वर्षानंतर तुम्हाला किमान 5 ते 10 लाख रुपये परतावा देते. हे एक इन्शुरन्स केल्यासारखं. इन्शुरन्स असल्यासारखंच आहे की तुम्ही इन्शुरन्स हप्ता भरता, फक्त झाड लावून त्याला देखरेख करायचं, पोषण करायचं. यामुळे 2 फायदे. एक तुम्ही निसर्गाला जे तुम्ही एक निसर्गाला तुम्ही ग्रीनरी केल्यासारखं होतंय. जे तुम्ही कार्बन एमिशन करता तुमच्या वाहन असू दे किंवा काही तुम्ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा पेट्रोल जे इंधन वापरून जे गॅजेट्स वापरता त्याच्यामुळे जे कार्बन तयार होतंय ते कार्बन शोषणं ह्या झाडांचं काम आहे. आणि ऑक्सिजन तुम्ही जर एक 5 ते 10 झाडं लावला तर ही झाडं ते कार्बन शोषून घेतात. त्यामुळं ते एक फायदा होतो. दुसरा फायदा 20 वर्षानंतर तुम्ही ते हार्वेस्ट केल्यामुळं ते जे नफा भेटतंय ते तुम्हाला बोनस आहे. बोनस म्हणून घ्यायचं. बोनस म्हणून घ्यायचं. म्हणून माझं एक ओपिनियन आहे की किमान एक 5 ते झाडं लावायचं. चांगली गोष्ट आहे सर. सर आता तुम्ही बांधाला झाडं लावला, ही कोणती झाडं आहेत? बांधाला आम्ही ते मिलिया दुबिया झाड आहेत. मिलिया दुबिया. ते झाड हे कशासाठी उपयोग करतात सर? ते मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये आता प्लायवूड करणारी जी कंपनी आहेत. प्लायवूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत. त्यांनी त्या झाडांचा वापर करतात. ते झाडं वापरून त्यांनी प्लायवूड तयार करतात. आता सध्याला पूर्वी लाकडं जे ट्रॅडिशनल जे फर्निचर सगळे करत होते. हो. ते सागवान किंवा मोठी मोठी झाडं वगैरे कापून करत होते. मग आता कसं आहे, मॉडर्न फर्निचरचं एक रिक्वायरमेंट चेंज झालाय. हो. त्यामुळं प्लायवूडचा वापर फार वाढलेला आहे. तुम्ही प्रत्येक नवीन घरामध्ये काही फर्निचर काम करायचं असेल तर तिथं प्लायवूडची गरजेची आहे. मग ते प्लायवूड कशामुळे तयार होते म्हणजे ह्या झाडाच्या पल्पमुळे होतो. या झाडाच्या मिलिया दुबिया आहे ती झाडांचं पल्पमुळे होते. ते एक फास्ट ग्रोईंग झाड आहे. इकडं भरपूर वाढलंय की सर. आता चंदन, हे पहा मित्रांनो, चंदन आणि मिलिया दुबी ऍट अ टाइम प्लांट केलं होतं. जवळजवळ एक 15 फूट तरी हाईट झालेली असेल त्याचं. ग्रोथ झालेलं आणि त्यांचं मेंटेनन्स फार कमी आहे. त्याला पाण्याची कमी गरज आहे. तुम्ही काय करायची गरज नाही. ते आपोआपच तेवढे फास्ट वाढतात. ते तुम्ही किमान 15 वर्ष ते वाढवला तर सध्या त्या झाडाला 2,500 ते 3,000 रुपये पर टन रेट आहे. त्यामुळे तुम्ही 500 झाडं वगैरे तुमच्या बॉर्डरला लावला, एक 15 वर्षांमध्ये नाही म्हटलं तरी 25-30 लाख तुम्हाला फायदा भेटतोय. चांगली गोष्ट आहे मित्रांनो. सुनील पाटीलने आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो आम्ही.